नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजर म्हणाया. आणि म्हणूनच कुमार विश्वास असं लिहितो की बात करो रूठे यारो से सन्नाटो से डर जाते हैं, बात करो रूठे यारों से सन्नाटो से डर जाते हैं, प्यार अकेले जी सकता है दोस्त अकेले मर जाते हैं. वैभव देशमुख पण तसे आहेत की त्यांचा मला एक खूप आवडतो की पुढे सरू की जाऊ मागे काय करू, पुढे सरू की जाऊ मागे काय करू, द्विधा द्विधा या हृदयाचे काय करू, तिफन थांबवून विचार करतो आहे मी, तिफन थांबवून विचार करतो आहे मी, पेरू की खाऊ हे दाणे काय करू. माझे 15 दिवसात 10-12 हजार फॉलोअर. अच्छा. जी की त्यावेळेस खूप मोठी गोष्ट होती. आता लोकांना हे खूप वाटतं की मी व्हायरल आहे म्हणून कार्यक्रम केले. असं नाहीये, मी कार्यक्रम करत होतो म्हणून व्हायरल झालो. आणि मित्र 4 सोबत असल्यावर काय पाहिजे, विस्की किंवा रम एखादी फार फार. मला तर हे पण वाटतं की आम्हीच नाही, फक्त मराठीतले किमान 100 कवी व्हायरल व्हावे, 100 कवींसाठी लोकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवाव्या. एक शेर खूप आवडतो मला की जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो की, जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो की, जुळवता येतो उखाणा नाव घेता येतो. प्रत्येक शेर गझलेतला ही स्वतंत्र कविता असते. तुम्हाला जे काही थॉट सांगायचंय तो तिथं शेरात संपला पाहिजे, पुढच्या शेराला नवीन थॉट. माझे मित्र आहेत विश्वास पाटील, त्यांचा एक शेर आहे की लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, गाथेतही तुक्याच्या आहे असेच. मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज हे जगातले एकमेव कवी असतील, एकमेव की जे रोज गायला जातात खेड्यापाड्यांमध्ये हरिपाठाच्या माध्यमातून. तुकाराम महाराजांनी तर खूप लिहिलंय या दंभावरती. दंभे करी सोंग दावी जगा अंतरी भावना वेगळीची, किंवा कबीराचं मला साधू हुआ तो क्या हुआ माला पहिनी 4 बाहेर भेस बनाया भीतर भरा भंगा. अनंत राऊतदादाचा शेर आहे याच्यावरच. कोण्या एका खुळ्याने माझी गजल पळवली, कोण्या एका खुळ्याने माझी गजल पळवली, आतून रसिक दिसतो साहित्य चोरणारा. नमस्कार मित्रांनो, मी जीवन आघाव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जीवन सफर विथ जीवन आघाव या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आज आपल्यासोबत गप्पा मांडण्यासाठी कोण उपस्थित आहे, अर्थात टीजर बघून तुमच्या लक्षात आलं असेल तरीसुद्धा सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी कर्तव्य कधीच सोडत नसतो, नाही का. आपली मूलभूत कर्तव्य आहेत ते. तर माझं मूलभूत कर्तव्य आहे की आज आपल्यासोबत इथे उपस्थित कोण आहे हे सांगणं. तर आज आपल्यासोबत एक असा तरुण कवी उपस्थित आहे की ज्याच्या कविता तरुणाईच्या ओठांवरती रेंगाळत आहेत. म्हणजे एखाद्या त्याच्या प्रेम कविता तर इतक्या खतरनाक असतात की एखाद्या माणसाला समजा प्रेम करण्याची इच्छा नसेल तरीसुद्धा त्याच्या कविता वाचून तो माणूस प्रेमात पडेल. आणि त्याचा मध्यांतर हा कवितांचा सोलो शो अख्ख्या महाराष्ट्रभर गाजत आहे. त्यासोबतच अक्षर अक्षर तुझेच आहे हा शो देखील महाराष्ट्रभर गाजत आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या कवितांच्या शोला मिळत आहे. तर असा उमद्या दमाचा तरुण कवी अपूर्व राजपूत आपल्यासोबत आहे. अपूर्व, स्वागत आहे. धन्यवाद. आता कवीचा पॉडकास्ट म्हणल्यावर सुरुवात एका कवितेने झालीच पाहिजे. जसा जीव जातो तसे हे रीते पण कुणाला किती काय सांगायचे. वा. म्हणजे पॉडकास्टवर जेव्हा बोलवतात वेगवेगळ्या ठिकाणी तेव्हा मी नेहमी म्हणत असतो की कोण ऐकतं बाबा आपल्याला काय, की जसा जीव जातो तसे हे रीते पण कुणाला किती काय सांगायचे, अशी पोकळी की जिथे शून्य सारे किती हुंदके रोज दाबायचे. वा. इथे एक खोली रिकामी मनाची जिथे नांदते फक्त माझी व्यथा, इथे एक खोली रिकामी मनाची जिथे नांदते फक्त माझी व्यथा, कुणालाच ऐकायची ओढ नाही अशा एक वेड्या कवीची कथा. वा वा वा. कुणालाच नाही, मला वाटतं की अख्ख्या महाराष्ट्राला ऐकायची ओढ आहे अशा एका कवीची व्यथा. मला सांग की आयुष्यातली पहिली कविता कधी केली होतीस तू? मी आयुष्यातली पहिली कविता खरं तर ना, तो जो प्रवास आहे तो थोडा असा
असं म्हणतात ना प्रत्येकजण की मी शाळेपासून लिहायला लागलेलो वगैरे. तर असं नाही आहे माझं. मी वक्तृत्व स्पर्धा करायचो आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण कोटेशन वापरतो भाषणाच्या सुरुवातीला आणि भाषणाच्या शेवटी, की या भाषणाचा शेवट मी भट साहेबांच्या ओळीत करतो की हे असे आहे तर हे असे असणार नाही, येणार आहे दिवस आपला तो कुठे बसणार नाही. तर असे कोटेशन शोधण्यासाठी कवितेचं सगळं आवड निर्माण व्हायला लागली, शोधायला लागलो कुठल्या कविता भाषणात वापरता येतील. आणि मग त्यावेळेस इंटरनेट वगैरे नव्हतं, असं म्हणजे फार कॉन्टेंट नव्हता तेव्हा. ही गोष्ट 2013-14ची आहे. तर मग कविता संग्रह आणायचे आणि ते वाचायचे आणि त्यातलं डायरीत लिहून घ्यायचे आवडलेले शेर किंवा आपण वापरू शकतो असं काहीतरी. म्हणजे अगदीच स्त्रियांवर काहीतरी आला तर कुसुमाग्रजांच्याच ओळी आहे की समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका, दासी म्हणून छळू नका की देवी म्हणून भजू नका, असं काढायचो. आणि मग त्याच्यामुळे मग कविता त्या स्पर्धांमुळे आणि त्या वातावरणामुळे आजूबाजूला पण कवी होते सगळे, त्यामुळे मला वाटलं आपणही थोडंफार लिहू शकतो काहीतरी. तर ती आठवते का मग अशी की पहिल्यांदा जेव्हा तू प्रयत्न केलास आणि किंवा फर्स्ट आहे अशी थोडंफार काहीतरी आठवते मला. एक मी शब्दोमेदीचे लिहिलं होतं ती कविता की जिंकून घेतू तख्त सारं, जिंकून घेतू नीती, बोळवणीवर नको विश्वास आता, तूच निर्माण कर तुझी पृथ्वी. सारं दुःख पलटून जाईल, तुटतील जालिम बेड्या पायी, संसार उभा राहील पुन्हा, राज्य बळीच येईल पुन्हा, दुःख हे सारं टळून जाईल, नव्या वामना गाडून जाईल, या शोषणाच्या व्यवस्थेला पोर तुझी रे खिंडार पाडतील, या थरथरणाऱ्या चाकालाही, या खरखरणाऱ्या चाकालाही पोर तुझी वंगानं घालतील. असं मी ते वक्तृत्व स्पर्धांमध्ये थोडा एक सामाजिक हे येतो वाचन आणि विषय असल्यामुळे, पण तेव्हा त्या प्रवाहात मी ती कविता लिहिलेली सामाजिक, की आपण पण काहीतरी वेदना मांडायच्या. मराठवाड्यात त्यावेळेस दुष्काळ पण होता खूप, सगळ्या स्पर्धेंचा विषय एकंदरीत असाच असायचा, शेतकरी आत्महत्या, चिता आणि चिंतन वगैरे या अनुषंगाने असायचा. एक स्पर्धा होती काव्य वाचन, म्हटलं करूयात आपण अशी कविता. तर हे खूप ठरवून आणि स्पर्धेसाठी केलेली कविता आहे. ही काय आतून माझ्या मला नाही आलंय. मग उत्स्फूर्त ज्या समजा कविता येतात त्या मग जास्त कुठल्या प्रकारच्या असतात, म्हणजे प्रेम कविता, विरह कविता ज्या उत्स्फूर्त येते? माझ्या स्वतःच्या प्रेम कविता असतात, विरह कविता असतात. त्याचं कारण असं आहे की मी नेहमी म्हणतो की कुठलाही कलाकार जो आहे ना, त्याच्या कलेमध्ये तो आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे त्याचं रिफ्लेक्शन दिसतं. अच्छा. आणि ते दिसायलाच पाहिजे. तर मला खूप जण म्हणतात की तू सामाजिक नाही लिहित वगैरे. मला असं वाटतं की कविता जी आहे ना, ही आतून जन्माला यावं लागते, त्याचा रतीब लावायचा नसतो. त्यामुळे मी जर कुठल्या सामाजिक याच्यातून गेलो नाहीये स्वतः, किंवा मी तेवढं प्रकर्षाने ते अनुभवलेलं पण नाहीये, त्यामुळे तशा मी लिहू शकतो का तसं तर लिहू शकतो, पण ते माझ्या आतून आलेलं नसल्यामुळे नाही. आणि मी आयुष्याच्या अशा टप्प्यावरती आता की प्रेम, विरह ह्या गोष्टी जरा जास्त जवळच्या वाटतात. आणि मला वाटतं की आपल्या वयाच्या सगळ्या मुलांना ते याच्यासाठीच आवडतात, कारण ते पण याच फेजमधून चाललेले असतात. एखाद्याला जर समजा आता प्रेम कविता करायची आहे तर मग त्या व्यक्तीने प्रेमात पडणं तसं गरजेचं आहे का, की आजूबाजूला पाहून देखील त्यांच्या याच्यावरून तो लिहू शकतो? हा माझा मित्र आहे, नाही तो एक जोक मारत असतो नाही, असा प्रश्न कोणी विचारला तर, की बाबा मरणावर कविता लिहायची म्हणजे मरून पाहायचं का आपण? असं नाही. आपलं जी कला आहे ना, मी जसं म्हटलं की आपली कला 3-4 गोष्टींवर अवलंबून असते. कुठलाही कलाकार, एक त्याची पार्श्वभूमी असते, त्याचं स्वतःचं एक निरीक्षण असतं, एक स्वतःचा त्याचा कॉन्शियसनेस म्हणतो आपण, त्याला काय वाटतं, एखादं थॉट काय त्याच्यावर असतं. तर मला असं वाटतं की प्रेमात पडलो नाही जरी, पण तुमचं निरीक्षण चांगलं असेल, की प्रेमात जसं तुम्ही पण कॉमेडी करता किंवा अनेक जण, तर तुम्ही ते निरीक्षणातून उचललेले कॅरेक्टर असतात, ते तुमचं नाहीये. बरोबर. म्हणजे आपला एखादा प्रेमात पडलेला मित्र आहे, तो कसा वागतो बाबा, कॉमेडियनचं निरीक्षण फार चांगलं असतं, ते सगळं ते उतरवतात. जसं ते स्क्रीनवर उतरवतात आम्ही, तसं ते कवितेत पण उतरवू शकतो. किंवा आता बरीच गाणी वगैरे लिहितो आपण, मी पण गाणी लिहितो, तर त्याच्यात पण तेच असतं ना, की काहीतरी एक सिच्युएशन दिलेली आहे, आपण हा सिच्युएशन आपल्या आजूबाजूला बघितलेला आहे. त्यामुळे हीच मला वाटतं हाच तो स्किल सेट आहे की तुम्ही जे बघितलंय ते तसंच तसं लिहू शकता की नाही. तर कविता आपल्याला करायची म्हटली, समजा
ऑब्झर्वेशन वगैरे ठीक आहे, पण ते ऑब्झर्व करून जर शब्दांमध्ये जर मांडायचं असेल तर शब्दसाठा प्रचंड असलाच पाहिजे. तुझा शब्दसाठा वाढवण्यासाठी तू काय केलंस? मी परत हे सांगेल की मला वक्तृत्व स्पर्धेचा खूप फायदा झाला. वक्तृत्व स्पर्धेमुळे ना मला वाचनाची आवड लागली आणि अशा टप्प्यावर मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये आलो की ज्यावेळेस मी जसं बोललो इंटरनेट नव्हतं, त्यामुळे एखादा विषय जर तयार करायचा आहे तर पुस्तकच वाचावं लागायचं. म्हणजे गांधीजींवर काहीतरी आहे तर 2 ऑक्टोबरचे सगळे पेपरच्या पुरवणी आणायच्या आणि मग ते सगळे वाचायचं, एखादं त्यांचं पुस्तक आणायचं ते वाचायचं, असे भाषणं तयार करायला लागायची. त्यामुळे वाचनाची सवय लागली आणि पाठांतराची खूप सवय लागली. त्यामुळे शब्द तिथून आलेत. पण मला असं वाटतं त्याही पलीकडे जाऊन मी हे सांगतो की हे एका प्रकारचं मिसकन्सेप्शन आहे की कविता म्हणजे खूप शब्दसाठा वगैरे लागतो, असं काही नाही आहे. उलट सोप्यात सोप्या बोली भाषेतल्या शब्दामध्ये जर कविता झाली तर ती जास्त चांगली आहे. अशी मराठीत अनेक उदाहरणं आहेत. आणि आत्ता तर जी लोक आपली शब्दकळा घेऊन आलेत त्यांना विशेष मानतात मराठी साहित्यात. म्हणजे आता समकालीन साहित्यामध्ये सतीश दराडे, स्वर्गीय सतीश दराडे सर आहेत, वैभव देशमुख आहेत, विदर्भातले अनेक कवी आहेत. ते कविता लिहितात पण ते त्यांची शब्दकळा पण घेऊन आलेत, तर त्याने अजून खूप सुंदर होतं. म्हणजे वैभव दादांनी एक कैना नावाचं गाणं लिहिलंय, कैना. तर मी त्याला विचारलं कैना काय आहे, तर तो म्हटला मराठवाड्यामध्ये हिंदी बोलताना येत लोकांना, तर ते म्हणतात क्या कैना. कैना म्हणजे सांगायचं. तर ते अशी ती शब्दकळा कोणीच ऐकलेली नाही, पण तो शब्द फोनेटिकली किती भारी वाटतो कैना. तर असं आहे. म्हणजे पण वाचन पाहिजे. तुमचं वाचन जरी नसलं तरी कान चांगले पाहिजे. एखाद्या भाषेमध्ये काय शब्दकळा वापरतायत, कुठल्या ठिकाणी, आपल्या प्रत्येक ठिकाणी ना रेफरन्सेस पण वेगळे असतात, वाक्प्रचार वेगळे असतात, सांगण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, त्या तुम्हाला साहित्यात आणता आल्या पाहिजे. लहानपण कुठे गेलं? माझं लहानपण गेलं सोयगाव तालुक्यामध्ये जरंडी नावाचं एक गाव आहे. अजिंठ्याची जी डोंगर रांग आहे, अगदी अजिंठा लेणीच्या मागच्या साईडलाच आमचं गाव आहे. तिन्ही बाजूने अजिंठ्याची पर्वतरांग आहे, मध्ये गाव आहे. तिथं माझं सगळं बालपण गेलं. आणि हे पण मला विचारतात की परत मी आता मागे वळून बघतो ना तर गावाचा खूप मोठा रोल या सगळ्यामध्ये, या मी कवी घडण्यामध्ये. म्हणजे आत्ता आपण आधी कळत नाही आपल्याला, पण ते कसं मी सांगतो. माझं जे घर आहे गावात ते एका मंदिराच्या शेजारी आहे, बालाजी मंदिर. आता ते मंदिर पण त्याची खासियत सांगतो मी की हे मी बोललो नाही कुठे, पण आता तुम्ही इतिहास आणि तुम्हाला माहिती आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम, तर आमचं जे गाव आहे ना हे यांच्या आधिपत्याखाली होती, निजामशाहीमध्ये होतं. तर तेव्हा ना धार्मिक कीर्तन, संगीत, सत्संग याला फार असा विरोध होता. तर त्यावेळेस त्यांनी ना गोडाऊन बांधलं आणि गोडाऊनमध्ये मंदिर बांधलं. अच्छा. तर तसं एक मंदिर आहे. त्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे की सकाळी 5 वाजता एक आमच्याकडचे सुधीर नाना म्हणून आहेत, ते रोज सकाळी 5 वाजता उठून ते भोंग्यावरती भजनं, आपलं कीर्तन वगैरे लावतात. आणि मला वाटतं गाव त्याने उठतं. सो ते अगदी घराच्या बाजूला असल्याने लहानपणी कळत नकळत ते संस्कार तसे होत गेलेत. आणि जरी कविता बघून वाटत नसलं पण संत साहित्याचा पण खूप मोठा वारसा आहे त्याच्यात. कारण गावात मुळात वारकरी परंपरा असल्यामुळे हरिपाठ असतील, अभंग असतील तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या असतील, जात्यावरच्या पण ओव्यांची परंपरा खूप वर्षापर्यंत आमच्याकडे होती. म्हणजे माझी आजी पण जी आहे ना आत्ता पण तिला ओव्या पाठ आहेत. अच्छा. किंवा मला झोपवताना तिच्या त्या ह्याच्यात खानदेशी भाषेमध्ये त्या ओव्या वगैरे म्हणायची. आणि अजून खूप लोक आहेत असे. तर मला वाटतं हे संस्कार कुठंतरी झाले असावेत त्यावेळेस. असं मी वाचले आणि बऱ्याच ठिकाणी ऐकले सुद्धा की अपूर्व राजपूत यांनी सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. किती वर्ष नेमका अभ्यास केला स्पर्धा परीक्षेचा, आणि काय होतं टार्गेट? म्हणजे डेप्टी कलेक्टर की कंबाईन? नाही, मी UPSC करायचो. अच्छा. मी 2000 याची पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ही पण कोणालाच माहीत नाही. आता आपला विषय निघाला. काय झालेलं की माझी आई स्वतः महिला बालकल्याण विभागामध्ये आहे. माझ्या मामीला संभाजीनगरलाच मामा मामी राहायचे. माझ्या मामीला क्लास लावलेला MPSCचा. पण माझ्या मामीला बाळ होणार होतं, तर ती तो क्लास
करू शकतो. करू शकत नव्हती. मी क्लासचं नाव रिलायबल क्लास धनंजय आकाश सरांचं, तर ती करू शकत नव्हती. तर मग माझ्या मामाने ते मला चिपकवला क्लास. भरलेच पैसे, पैसे भरलेत, तू जात जा. आणि मी जायला लागलो. आणि मला मुळात ही वाचनाची जी आवड होती तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपल्याला किती माहिती होतं, आपण किती सुपिरियर होतो जगाच्या, की अर्थशास्त्र माहिती आहे. मी विज्ञानाचा विद्यार्थी बरं, अर्थशास्त्र, इतिहास, हे ते. आणि कॉलेजला हुशाऱ्या मारायच्या त्या ज्ञानावर. प्रत्येक जण आपण तेच करतो, हे सांग बरं काय, ते सांग बरं काय, हे माहिती आहे का ते. तर तसा तो लळा लागला. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यावर ठरवलं की आपण UPSCला इथं यायचं पुण्यामध्ये आणि पूर्ण वेळ UPSCचा अभ्यास करायचा. मी 3 वर्ष अभ्यास केलाय प्रॉपर, खूप चांगला अभ्यास केलाय. मग UPSC सोडून त्यानंतर कुठली नोकरी वगैरे काय कसं? मी नाही केली नोकरी. अच्छा. UPSCचा अभ्यास करत, आता हे पण एक सांगतो मी की UPSCचा अभ्यास मी खूप मनापासून केलेला 3 वर्ष, पण माझं प्रिलिम पण नव्हते निघले. म्हणजे मी अभ्यास करत होतो, मी टेस्ट सिरीज पण देत होतो, त्याला पण चांगले मार्क येत होते, रायटिंगला पण खूप चांगले मार्क येत होते, पण प्रिलिमच निघाना. आणि मग ते एक होतं ना, आपलं मन उडून जातं. बरोबर. काय मी माझ्या कॉलेजमध्ये मी, म्हणजे आता तर मला ओळखतात समजा, महाराष्ट्रभर प्रेम येतच, पण मी आमच्या कॉलेजमध्ये पण वक्तृत्व स्पर्धांमध्ये होतो, विद्यार्थी चळवळीत होतो, त्यामुळे ते ग्लॅमर होतं पूर्ण तेव्हा पण त्या संभाजीनगरमध्ये. तर संभाजीनगरमध्ये ते सगळं सोडून, त्या ग्लॅमरचा त्याग करून इथं जसं प्रत्येक जण करतो की मोबाईल बदलायचा, फोन नंबर बदलायचा, तसं येऊन मी जेन्युइन अभ्यास केलेला. पण मग ते एका टप्प्यावरती मी थोडा डिप्रेशनमध्ये गेलो, होतच नव्हतं. आणि कसं पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी खूप जोर असतो, खूप. बरोबर. आणि तिसरं पण वर्ष झालं नाही झालं, तर मग त्याचं मन उडाल्यासारखं झालं. आणि त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी म्हणून मग मी एक माझी मैत्रीण होती VIT कॉलेजला, तर तिला माझं इथं पुण्यात जे आले संभाजीनगर होतो त्यांना माझं आधीचं माहिती होतं, वक्तृत्व करतो, कविता पण करतो. तर ती म्हटली, आमच्या VITला एक मैफिल नावाचं असतं, तू येशील का कविता सादर करायला. आणि मी तिथं सादर करायला गेलो कविता. आणि त्या 3 वर्षाच्या गॅपमध्ये नंतर मी त्या टाळ्या, त्या शिट्ट्या ऐकल्या, आणि मला परत असं झालं की तेच केलं पाहिजे, म्हणजे हे आवडतं आपल्याला. तू म्हणालास की 3 वर्ष अभ्यास करूनही पोस्ट निघत नव्हती, त्यामुळे तू डिप्रेशनमध्ये गेला. विद्यार्थी 10-10 वर्ष अभ्यास करत आहेत आमचे MPSCचे, तरी सुद्धा डिप्रेशनमध्ये जायला तयारच नाहीत. काही जातात म्हणा, मी सांगू थकलो की डिप्रेशनमध्ये जा, हे म्हणजे ते बंद करा, दुसरं काहीतरी करा, पण नाही म्हणते की नाही, मग पोस्ट काढायची म्हणजे काढायची. कारण त्यांना प्लॅन B, आता तुझा प्लॅन मी तुला म्हणजे लक्षात आलं की आपल्याला नाही, पण ऍक्च्युली मी सांगतो गंमत काय, हा माझा प्लॅन Aच आहे. कसं सांगतो, मी विचार केला बरं याच्यावरती खूप, मी म्हणजे असं थोडं चिंतन पण असं केलेलं मी त्या काळात, किंवा आता पण करतो, की मी पूर्ण मागे गेलो स्वतःच्या. आणि मी म्हटलं की हे आपल्याला का पाहिजे होतं, UPSC मला का करायचं होतं, ग्लॅमरसाठी. माझा उद्देश हाच होता की ग्लॅमरसाठी करायचंय मला, प्रायमरी उद्देश, की बाबा नांगरे पाटलांसारखं असं करू, किंवा नाही का आपलं नाव होईल, भाषण ऐकतील, लोक ऐकतील वगैरे, असं. हाच थॉट होता माझा स्पर्धा परीक्षा करताना पण, की आपण फेमस होऊ वगैरे, हाच थॉट होता. सो हा जो मूलभूत बेस विचार आहे फेमस होण्याचा, ग्लॅमरचा, तर ते तर मी झालोच ना. त्यामुळे मग ते साध्य झालंच आहे. तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपलं मूलभूत ध्येय ती पोस्ट मिळवणं आहे, पण तसं नसतंच मुळात. तुम्हाला ते का करायचंय हे तुमचं मूलभूत आहे. म्हणजे आता माझे अजून एक उदाहरण देतो मी, आपलं स्पर्धा परीक्षेचा. तुम्हाला अनेक कारणं असू शकतात. कोणाला पैसा कमवायचा असू शकतो, कोणाला ग्लॅमर पाहिजे असतं, कोणाला खरंच समाजात बदल घडवायचा असतो सिस्टीममध्ये वगैरे. हा त्याचा मूलभूत विचार झाला. पण हे करण्याचे माध्यमं खूप वेगळी. जसं की माझं UPSCत होत नव्हतं, काही नव्हतं, आणि मला अगदीच ग्लॅमर वगैरे समाज पण बदलायचा होता किंवा हे पण होतं. तर मी APUला गेलो, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी बँगलोरला. मी डेव्हलपमेंटल स्टडीजमध्ये मास्टर्स केलं तिथं जाऊन. अच्छा. सो तिथं येणारा माणूस पण हेच काम करतोय, समाजामध्ये बदल घडवण्याचा. खूप मोठमोठ्या संस्था आहे, प्रधान नावाची ऑर्गनायझेशन आहे की जी पॅरलल गव्हर्नमेंट सारखं काम करते.
कोट्यवधी रुपयांचा बजेट असतो आणि ते गावाची गावं परिवर्तित करून दाखवतात. सो जी लोक UPSC आणि या विचाराने आलेली, अनेक लोक तिथं पण कन्वर्ट झाली नंतर, जसं मी पण झालो. तर मला वाटतं की तो जो मूलभूत विचार आहे आपला की हे का करायचं होतं, ते करण्याचे मार्ग खूप असू शकतात. तुम्हाला जर पैसाच कमवायचा हे होऊन, तर पैसा कमवायचे अनेक मार्ग आहे, दुसऱ्या मार्गाने मिळतील, पण याचा अर्थ तुम्ही इथं फेल झाला असं नाहीये. तुमचं मूलभूत जो विचार आहे तो साध्य झालाय. ओके. मग आता UPSC सोडून दिली, त्यानंतर नोकरी पण नाही केली? नाही, मी बँगलोरला गेलो. मग ते पण पळवाट म्हणून कसं, आता UPSC तर करायची नाही, पण घरचे म्हणतायत की काहीतरी करतो काय. मग मी घरी कन्व्हिन्स केलं की मी इथं जातो. स्कॉलरशिप होती मला 50% तिथं. अच्छा. तर म्हटलं की आपल्या कवितेत पण काही होत नव्हतं. कवितेत त्यावेळेस आर्थिक काय म्हणतात त्याला, इकॉनॉमी नव्हतीच फार चांगली. तर मला वाटलं आपण 2 वर्ष जाऊ, आपल्याला एक बफर टाईम मिळेल आणि ग्रॅज्युएशन झालं, आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की लगेच नोकरी आपल्याला चांगली, 8-1 लाख पॅकेज असेल. आणि बरं सामाजिक काम आहे, लोकांचं काम आहे, आवडीचं काम आहे आपलं, तर म्हणजे आपलं सेटल होईल. आणि नेमकं मी बँगलोरला गेलो. पण ते बँगलोरला जायच्या आधी मला सुचलं की यार आपल्याला एक प्रयोग करायचा होता तिकीट लावून कवितेचा, एकट्याचा. तर जाता जाता आपण तो करूयात. आणि मग त्याचं नाव ठेवलं मी मध्यंतर. अच्छा. का मध्यंतर? कारण हा ब्रेक आहे ना आता. मला कवितेला कोण बोलवणार बँगलोरून? आता इथल्या इथं बोलवणार कोणी बँगलोरून? बरं त्यातल्या त्यात पैसे पण नाही, तर मी बँगलोरून कसा येणार? समजा पैसे पण नाही देत कवी संमेलनात. म्हणून हा इंटरव्हल आहे आपल्या या करिअरचा, एक आपण बदलतोय आपलं पाथ, हा मध्यंतर होता. आज UPSC सोडली आपण, कविता पण सुटणार आता, म्हणजे जे पुण्याचं आयुष्य ते सुटणार, आणि आता आपण नवीन बँगलोरला त्या सोशल सेक्टरमध्ये चाललोय, मग पुढे जॉब करू आपण. तर तो बरोबर मध्यंतर होता आयुष्याचा. तो कार्यक्रम केला मी. तो अनाऊन्स केल्यावर 2च दिवसात तो छोटा कॅफे होता, 60 सीटर, वारी कॅफे, 2च दिवसात भरला. लोक म्हटले, जवळच्या लोकांनी काढलेच नव्हते, काढू येऊ म्हणून. मग ते म्हटले की यार काहीतरी कर. आम्ही खुर्च्या काढून टाकल्या, खाली बसा, सगळे खाली, म्हणजे पायापर्यंत लोक होते बस. असंच होता सेटअप, अगदीच असा, पायापर्यंत लोक. आणि तो कार्यक्रम झाला आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि पहिल्यांदा असा कार्यक्रम बघितला मुळात कोणीतरी, की एकटा जणे बस कविता ऐकवतोय, त्याच्या जोक ऐकवतोय, किस्से ऐकवतोय, बस एवढं साधं. लोक पैसे देऊन येत आहेत. तिथं माझ्या डोक्यात लाईट पेटली की हे याचं काहीतरी होऊ शकतं. मग मी बँगलोरला गेलो. डिसेंबरमध्ये आम्हाला मिड सेम ब्रेक होता लगेच. मी जे आलो, मी घरी नाही गेलो, मग पुण्यात थांबलो. तोपर्यंत माझा मित्र अभिमुंडे, तो पण शो करत होता. मग मी त्याच्याकडेच थांबलो 10-15 दिवस. थोडं काम केलं. तेव्हा तुम्ही असंच केलेलं ना, काम केलं व्यवस्थित, की काय काय घेता येईल, कसा बांधायचा तो. मग याच्यात आपण साहित्यिकांचं थोडं थोडं घ्यायचं का, असं करायचं का, हे करून मग जानेवारीत मी कार्यक्रम टाकला. आपल्या इथं भावार्थला, तो पण 60-70 सीटर. आता पहिल्या कार्यक्रमाचं तिकीट होतं 100 रुपये, आता मी केलं 150 रुपये. आणि माझा एक मित्र आहे निनाद फिल्म्स म्हणून कंपनी त्याची, तर त्यांनी शूट करून दिलं मला फ्रीमध्ये. आणि मग त्याच्यातला पहिला रील मैतर म्हणून एक खूप व्हायरल झाला. आणि मी बँगलोरला जसा गेलो, टाकला तो रील, माझी 15-20 दिवसात 10-12 हजार फॉलोअर. अच्छा. जी की त्यावेळेस खूप मोठी गोष्ट होती. आता लोकांना हे खूप वाटतं की मी व्हायरल आहे म्हणून कार्यक्रम केले, असं नाहीये. मी कार्यक्रम करत होतो म्हणून व्हायरल झालो. पहिला जो होता कार्यक्रम वारीमध्ये जो तुम्ही घेतला होता, तर त्याच्या आधी अपूर्व राजपूतच्या कविता लोकांनी ऐकलेल्या होत्या का? म्हणजे पहिला कार्यक्रम तुमचा झालाय हाऊसफुल, तर मग म्हणजे बरोबर. कारण आता मी जर माझा स्वतःचा वैयक्तिक जर कार्यक्रम ठेवला, मला जर याच्या आधी कोणीच ऐकलेलं नसेल, तर मग लोक येतील कसे? तर त्या आहेत का, ऐकल्या होत्या का? ऐकल्या होत्या. मी त्यावेळेस पण फेमस होतो, पण सर्कलमध्ये फेमस होतो, कवितेतल्या, वक्तृत्वातल्या, अशा जनरल लोक नव्हती माझ्याकडे. तर जी ऐकायला आलेली लोक होती ती याच क्षेत्रातली होती सगळी, आहे ना. अनेक लोक त्यात सपोर्ट म्हणून आलेली, जर सागर दादा काकडे, त्यांनी 10 तिकीट घेतलेले, मला 10, तुझं पहिलं आहे 10 दे. आणि आजूबाजूच्या की पहिलं काहीतरी करतोय तर कुतूहलाने आलेली, कसं करतो काही मग जवळची मित्र आलेली, असंच होतं. तो काय ऑडियन्स नव्हता. खरा प्रेक्षक बनायला सुरुवात झाली मी जे बोलला मैतर,
तिथून. हम्म. ते खूप हिट झालेलं. हम्म. हां, आणि ते जेव्हा जेव्हा पण मी टाकतो हम्म. तेव्हा ते हिटच होतं. मी असं बोललेलो त्याच्यात की एक गझल आहे माझा, एक एक मी तो बांधताना असा विचार केलेला की आपण याच्यात फ्लक्च्युएशन ठेवू, हसवायचं, इमोशनल करायचं. म्हणजे कसा ऑडियन्स जो आहे आपला एकटाच करत असल्यामुळे तुम्हाला दुसरं कोणी नाही सावरायला. बरोबर. तर ऑडियन्स आपला कसा शार्प राहील, त्याला सेटल नाही होतायचं एका इमोशनमध्ये, त्याला हलवत राहायचं त्याची इमोशन्स. मग मी एक शेर आहे की मित्र चार सोबत असल्यावर काय पाहिजे, या देहाची होईल माती फार फार तर, मला विसरतील यार साथी फार फार तर. आणि मित्र चार सोबत असल्यावर काय पाहिजे, विस्की किंवा रम एखादी फार फार तर. आणि यानंतर मी असं बोलायचो की मित्र फक्त पार्ट्या करायला, मजा मस्ती करायला, फिरायला जायला नसतात. मित्रांची आपसुकपणे विचारपूस करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. बरोबर. नाहीतर एखाद्या दिवशी आपल्या आयुष्यात एखादा दिवस असा येतो आपल्या आयुष्यात, नाहीतर की तुम्ही सकाळी उठून व्हॉट्सअपवरती स्टेटस बघत असता आणि तुमच्या खूप जवळच्या मित्राचा फोटो तुम्हाला दिसतो स्टेटसला लावलेला आणि खाली लिहिलेलं असतं भावपूर्ण श्रद्धांजली. तो दिवस जर आयुष्यात तुमच्या येऊ द्यायचा नसेल तर मित्रांशी संवाद साधायला शिका. आणि म्हणूनच कुमार विश्वास असं लिहितो की बात करो रूठे यारों से, सन्नाटों से डर जाते हैं. बात करो रूठे यारों से, सन्नाटों से डर जाते हैं. प्यार अकेले जी सकता है, दोस्त अकेले मर जाते हैं. वाह, भारी भारी भारी. हा खूप चालला. ह्या पॅचने मला खूप ओळख दिली. आणि मग आता मध्यंतरचे आजवर किती शो केलेले आहेत? 24 शो केले. आणि जवळपास प्रत्येक शो फुलच असेल. हां, म्हणजे आधी मी छोटे शो करायचो 70 सीटर. मग हळूहळू पुण्यात, खास करून पुण्यामध्ये किंवा मुंबईत 2-2 शो करायला लागले. की समजा शनिवारी केला आणि परत रविवारी किंवा त्याच दिवशी 2 शो. कारण जागा छोटी होती 70 सीटरची, त्यामुळे मग 2 शो करायचे 150. म्हणजे 150 भरायला लागले आणि तरी पण, आणि ते पण 5-5 दिवसात संपायला लागले तिकीट, 5-6 दिवसात. तर मग तेव्हा म्हटलं आपण आता ऑडिटोरियमला घेतलं पाहिजे. पण अर्थात एकट्याला ऑडिटोरियम म्हणजे मी म्हणू शकतो आता की मी हाऊसफुल केलेत, पण टेक्निकली तसं असं नाही, खचाखच नाही भरले कधीच. पण हो, 550, 600, 650 तिकीट विकलेले आहेत एकट्याने. मग आता हे जे आपण शो असतो हे करत, तर त्या शोचं अर्थकारण नेमकं कसं असतं? म्हणजे ते स्वतःच अरेंज करून स्वतःच तिकीट सोल्ड आउट असतात करायचे, की थर्ड पार्टी असते कोणी त्यांच्या थ्रू जाऊन मग हे असतं? अर्थकारण काय? आता याचं अर्थकारण असं आहे ना, आपल्या मराठीमध्ये खास करून जे काय म्हणतात त्याला, जे विस्थापित कवी म्हणतो आपण, की मराठवाड्यातून वगैरे आलेली, इथं काहीच नेटवर्क नाही, कनेक्शन नाही, ज्यांचं जे कवी चांगले आहेत पण ज्यांचं नाव नाही आहे, ज्यांना ऐकायला तिकीट काढून येऊ नाही शकत, लोक नाही येऊ शकत कारण माहितीच नाही समजा, आणि त्यांना काही बॅकअप करणारे काही कोणी नाही पण आहे. तर आजपर्यंत काय झालं होतं, मी थोडं एक पार्श्वभूमी सांगतो. आजपर्यंत काय झालं, कवितेचं जे अर्थकारण आहे ना, हे फक्त आणि फक्त कवी संमेलनांपुरती फिरत राहिलं. एकदमच अपवाद सोडले 1-2 कार्यक्रम तर ते अपवाद आहेत, पण 99% जे अर्थकारण आहे ते कवी संमेलनात. त्याच्यात काय होतं की आता तू एखादा सिनियर कवी आहेस, तुझ्या आजूबाजूचे काही लोक आहेत, तू त्यांना बोलवणार, तुम्ही कवी संमेलन करणार, हे मानधन घ्या, फ्री, तिकीट काढून नाही, लोक येणार, संस्था ठेवणार. याच्यात काय झालं की खूप असे गट बनत गेले की आपला 4 जणांचा ग्रुप आहे, आपणच फिरतोय सगळीकडे. मग नाशिकचा एखादा मित्र आहे, तो म्हणतो अपूर्व तू ये तिकडं, नाशिक वाल्याला मी म्हणतो आता तू पुण्यात आहे. सो याच्याने खूप छोटे गट राहिले. आणि त्यात पण असं झालं की मराठी कविता ऐकणारा कवी संमेलनांमध्ये सगळे कवीच यायचे, थोडेफार जे काही होते. सामान्य रसिक फार कवी संमेलनाला येत नाही. महाराष्ट्रात खूप मोजके कवी संमेलन असे आहेत. काव्यधारा आहे संभाजीनगरचं, किंवा कोल्हापूरचं काव्यांगण आहे, इचलकरंजीचं काव्यसंध्या आहे, अजून 2-3 असतील. हेच काही मोजके सोडले की जिथं प्युअर ऑडियन्स येतो, सामान्य लोक. पण बाकी जेवढे पण 90% होत असतील कवी संमेलन, इथं तेच साहित्यातले लोक असतात ऐकायला आणि ते ऐकतात फक्त. आणि ही ना खूप डिपेंडंट आहे.
म्हणजे मला जर वाटतंय की मला मंचावर बोलवत राहावं तर मला सतत संबंध चांगले ठेवणे कोणाशी तरी, त्याला बोलवणं वगैरे असं सगळं करायला लागतं राजकारण. बरोबर. दुसरी गोष्ट काय, सोशल मीडियामुळे काय झालं, आपली कविता सामान्यांपर्यंत गेली. हो. पूर्वी काय होतं की कॅसेट काढायच्या, पुस्तकं काढायची. बरं, पण कॅसेट पण तोच माणूस काढू शकेल ना की ज्याचं कनेक्शन आहे. बरोबर. मराठवाड्यातला, खानदेशातला आमच्याकडचा कसा काढू शकणार. त्यामुळे असं झालं की सोशल मीडियामुळे ऑडियन्स आला आणि मग कळलं की आपल्याला ऐकायला तयार आहेत लोक. आपणच शो लावायचा. अरे छोट्या शोला काहीच लागत नाही. मी 0 रुपयात शो लावलेत. काय लागतं, भावार्थाला जायचं, म्हणायचं मी इथं कार्यक्रम करायचा आहे, तुमचं किती फी आहे, ते म्हणतात 1,500 रुपये समजा. मग त्यांना ठीक आहे, कार्यक्रम झाल्यावर देतो मी तुम्हाला. मग आपले 70 तिकीट गेले 150 रुपयाने. 15 साथी जेवढं होतं माझं गणित जरा कच्चं आहे आपलं. पण ठीक आहे, आपण समजा आता 200 पकडून घेऊ. 7 दुने 14, त्याला 1.5 दिले, कॅमेरामॅनला 1,500 रुपये गेले, बाकी घरी घेऊन आलो आपले. म्हणजे इतकं साधं. पण आता तुम्हाला सांगतो, त्याच्यात पण मी 15-15 हजार रुपये एका शो मध्ये कमवायचो. आणि हे माहिती आहे आता मराठीला पण कवींना, जे कवी संमेलन करतात, नाही वाटत तेवढे 500, 1000, 1,500, फार चांगलं आहे तर 5,000, फार चांगलं आहे तर 10, पण एवढं नाही. हे अपवाद आहेत 5-10 हजार पण. तर मी त्याच्यात, तर मला वाटलं की, आणि ही सेम इकॉनॉमी हिंदी स्टँडअप कॉमेडीत तेव्हा बूम करत होती. सेम कॉन्सेप्ट. मी पण त्याच्यातूनच शिकलो. कारण इथं अभि असेल, मी असेल, अक्षय निर्वळ आमचा एक स्टँडअप कॉमेडियन आहे, कपिल अग्रवाल आहे, हे अरेंज करायचे शो स्टँडअप. तर ते मला खूप आवडलं की आपणच करायचं सगळं. तसं करत गेलो. मग जेव्हा माझा शो बरा चालायला लागला तेव्हा समीर हम्पी म्हणून एक प्रोड्युसर आहेत, ते म्हटले की आपण तुझा बालगंधर्वला ऑडिटोरियम करूयात, आणि मग तो जो सगळा खर्च आणि ते सगळं आहे यंत्रणा ते करत होते, मला एक अमाऊंट देत होते असं. अच्छा. मध्यंतर जो शो आहे तो तुझ्या एकट्याचा आहे सोलो, आणि अक्षर तुझेच आहे हा तुम्ही 4 जणांनी करता. हो. तर आता सोलो शो म्हटल्याच्या नंतर जे काही तू समजा सादर करशील, त्या प्रत्येक टाळी, प्रत्येक शिट्टी, प्रत्येक वावा ही फक्त अपूर्व राजपूत साठीच असते. बरोबर. परंतु 4 जणांचा जेव्हा शो येतो तेव्हा मग कधी कधी असं होऊ शकतो की माझ्यापेक्षा बाजूच्याची कविता जास्त चांगली झाली, त्याला जास्त आल्या टाळ्या. तर मग असं समजा त्याला जास्त टाळ्या आल्या म्हणून कधी असं जेलसी फील केली आहे की अरे आपलं नाही बसलं, त्याला जास्त चांगलं झालंय? नाही, आमच्या याच्यात काय आहे माहिती आहे, खास एकतर 4ही कवी जे आहोत ना, आम्ही खूप वेगळ्या फ्लेवरचे आहोत. म्हणजे कसं सांगतो मी, जसं आमच्या याच्यामध्ये अविनाश आहे, तो खूप उत्तम गातो, उत्तम लिहितो. सारंग उत्तम सादर करतो, उत्तम लिहितो. अविनाश सगळ्यात चांगला गातो, पण तो बोलायच्या मग तो निवेदन नाही करू शकत. अच्छा. जे मी करतो. सारंग सारखं मी नाही लिहू शकत. नैनेश ज्या पद्धतीने सामाजिक अंग आणतो कवितेला, ते आम्ही तिघही नाही करू शकत. तुलना कधी होते जेव्हा तुम्ही एकाच प्लेग्राऊंडवर एकच खेळ खेळताय. आम्ही आमचे सगळ्यांचे फ्लेवर वेगळे, आणि आमचा जो कार्यक्रम आहे ना, आम्ही कधीच त्याला असं 4 जण येऊन बसले असं नाही. मग कवी संमेलनात आणि त्याच्यात फरक नाही. मध्यंतरला जर टाळ्या माझ्यासाठी पडत असतील फक्त, पण इथं पण टाळ्या फक्त आमच्यासाठी पडतात असे. आणि आमचा हाच उद्देश असतो की आपण 4 नको दिसायला, मग मजाच नाही. आणि आम्हाला अशा खूप प्रतिक्रिया येत आहेत की तुम्ही 4 नाही दिसत, तुम्ही एकच दिसता सगळे. तर मला वाटतं त्याच्यात ईर्षेचा प्रश्न नाही. मला एवढं माहिती आहे की प्रत्येक जण आपलं जे ग्लॅमर आहे, आपली जी प्रसिद्धी आहे, सगळी डेस्टिनीमध्ये त्याच्या मेहनतीवर घेऊन येतो. त्यामुळे अविनाश आता प्रत्येक जण व्हायरल होतो, जो तो होतोय ते डिझर्व करतात. आणि मला तर हे पण वाटतं की आम्हीच नाही, फक्त मराठीतले किमान 100 कवी व्हायरल व्हावे. 100 कवींसाठी लोकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवाव्या. कारण एकट्यासाठी वाजवून हे क्षेत्र बदलणार नाही. त्यामुळे सगळ्यांनीच यावं. आणि प्रत्येक जणाचा ऑडियन्स पण वेगळा असतो. बरोबर. त्यामुळे तसा काही ईर्षेचा प्रश्न किंवा तसं काही जेलसीचा प्रश्नच येत नाही मुळात. मराठीमध्ये जर आपण समजा पाहायला गेलं तर 101 बडकर कवी आहेत, पण प्रत्येकालाच तेवढं एक्सपोजर मिळालेलं आहे असं आपल्याला दिसत नाहीये. तर मग असे काही समकालीन कवी म्हणजे तुझ्या वाचनातले, ऐकण्यातले आहेत का की जे बाप लिहितात पण त्यांच्या कविता तितक्याशा आणखीन लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत, की ज्यांना तू स्वतः फॉलो करतोस? खूप आहेत. माझ्यापेक्षा खूप चांगलं लिहिणार आहे,
खूप भारी भारी गझलकार आहेत मराठीमध्ये आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहेत. मला प्रकर्षाने आवडणारी काही नाव आहेत. जसं स्वर्गीय सतीश दराडे, खूप अप्रतिम लिखाण. म्हणजे मी शेर पण ऐकवतो काय त्यांचे की नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजर म्हणाया. वा वा वा. किंवा त्यांचा एक शेर खूप आवडतो मला की जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो की, जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो की, जुळवता येतो उखाणा नाव घेता येतो. वा. त्यांचे खूप शेर आहे असे. हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू, हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू, माझेच आहे वाटते माझ्यामुळे नसले तरी. वा. म्हणजे कळतंय का, जो विश्वची माझे घर हा जो थॉट हा किती समकालीन याच्यात मांडलेला आहे की हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू, माझेच आहे वाटते माझ्यामुळे नसले तरी. खूप मोठं थॉट. वैभव देशमुख पण तसे आहेत की त्यांचा मला एक खूप आवडतो की पुढे सरू की जाऊ मागे काय करू, पुढे सरू की जाऊ मागे काय करू, द्विधा द्विधा या हृदयाचे काय करू, आणि तिफन थांबवून विचार करतो आहे मी, तिफन थांबवून विचार करतो आहे मी, पेरू की खाऊ हे दाणे काय करू. वा. वैभव दादाचे पण खूप शेर असे चांगले चांगले आहेत की कुठे झाडे कुठे पक्षी कुठे तेथे झरे आता, कुठे झाडी कुठे पक्षी कुठे तेथे झरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं लिखाण आहे. तर असे नितीन देशमुख दादा आहेत विदर्भातले, ते पण खूप भारी लिहितात. अशी खूप नावं सांगता येतील मला मराठीतली. पण ही सगळी लोक मोठी आहेतच, पण तेच हळूहळू लोकांना कळतं जसं सोशल मीडियावरती येत जाईल आता ते पण करतायत काम. आता तुम्ही कुठलाही मराठी चित्रपट बघा, त्याचा गीतकार बघा तुम्ही कुठल्याही गाण्याचा, वैभव देशमुख दादाचे, त्याला आता राज्य शासनाचा पुरस्कार पण मिळाला. त्यामुळे वेळ लागतो, प्रत्येकाची वेळ असते बघा. मी ते खूप मानतो. जेव्हा मी सुरुवात केलेली या क्षेत्रामध्ये त्या आमचा अविनाश भारती, अविनाश दादा आहे, तो मित्र होता, म्हणजे मित्र आहे. तर तो व्हायरल झालेला, तर आम्हाला वाटायचं यार आपला कधी नंबर येणार, आपण कधी असं होणार. मग अभि झाला, तेव्हा पण वाटायचं यार आपलं कधी होणार असं. आनंद दादा झाला, अनंत राऊत, आपलं कधी होणार. पण म्हणजे झालं आपलं पण. असं होत जातं. तुम्ही मेहनत घेत राहा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, शिकत जा, ते होणार 100%. आणि जेवढी नावं घेतली ही सगळी कवी मोठी आहेतच. स्वर्गीय सतीश दराडे जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या गझला आपल्यात आहे. ते या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत सतत पोहोचत राहणार, कारण ते खूप चांगलं दर्जेदार लिखाण आहे. फरक काय असतो आता बरं, गझलचा आला उल्लेख, त्यानंतर शेरचा आला, मराठीमध्ये चारोळी असते, कविता असते. तर या म्हणजे ज्या टेक्निकल जर समजा गोष्टी सामान्य लोकांना माहीत नसतात की गझल कुठली, कविता कुठली, असे काही कवितांचे प्रकार वगैरे असतात का, हा विषय नेमका? कवितांचे खूप प्रकार आहेत. आपली जी मराठी भाषा आहे, मराठीमध्ये अनेक प्रकार आहेत कवितांचे. अभंग आहे, लावण्या आहेत, पोवाडे आहेत, ओव्या आहेत, त्याच्यात पण खूप प्रकार आहेत वेगवेगळे. जर गझल आहे, कविता आहे. गझल कवितेच्या खास जर तुम्हाला जर फरक सांगायचा झाला तर गझल ही ना फारसीमधून उर्दूत आली, उर्दूतून मराठीत भट साहेबांनी आणली प्रॉपर आणि प्रसिद्ध पण केली. त्याच्या आधी पण थोडे प्रयत्न झालेले गझल लिहिण्याचे, माधवराव जुलियनांनी वगैरे, पण भट साहेबांनी त्याला ग्लॅमर आणला आणि त्यांच्या नावाने ते पुढे जाते. गझलेमध्ये काय असतं माहिती आहे का, जसं कवितेमध्ये कडवी असतात, 4 ओळींचं कडवं असू शकतं, 6 ओळींचं असू शकतं, 2 ओळींचं काही. गझलेमध्ये तसा शेर असतो, 2 ओळींचा शेर असतो एक. अच्छा. आणि एका गझलेत 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेर असतात. पण कवितेमध्ये काय माहिती आहे का, एक सिनरी कंप्लीट होते पूर्ण, किंवा एक थॉट कंप्लीट होतो. की म्हणजे मला जर सांगायचं असं की मी तिच्याकडे पाहिलं, तिचे डोळे असे होते, हे असं होतं,
मग आम्ही भेटलो, मग आम्ही त्याच्याबद्दलच बोलतो, आमचं सर्कल. मग आम्ही भेटलो, आमचं प्रेम झालं, आम्ही बोललो, हे असं सगळं. गझलेत हीच गोष्ट पूर्ण अख्ख्या कवितेतली एका शेरात सांगायची असते. अच्छा. प्रत्येक शेर गझलेतला ही स्वतंत्र कविता असते. तुम्हाला जे काही थॉट सांगायचं आहे तो तिथं शेरात संपला पाहिजे. पुढच्या शेराला नवीन थॉट. आणि बरं, एकमेकांचा संबंध असला म्हणजे नसला तरी चालतो, नसतोच मुळात. त्यामुळे अशा पद्धतीने ही गझल काम करते. त्यामुळे गझलेमध्ये काय आहे की एक तर कमी शब्दामध्ये 2 ओळींच्या शेरात सगळं सांगून टाकणं आहे. की आता बघ, वैभव दादाचा शेर, कुठे झाडी कुठे पक्षी कुठे तेथे घरे आता, जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता, विषय संपला. याच्या पुढे मागचं काही माहीत नसलं तरी हा कम्प्लीट शेर वाटतो. ही कविताच आहे पूर्ण 2 ओळीत. बरोबर. आता हे मी असं पण सांगू शकतो की तुला आठवतं का आपण जायचो त्या टेकडीवर आणि असं तसं, आणि मग सगळ्यांना शेवटी मी म्हणतो आता तिथे घरं झाली. म्हणजे एवढा सगळं सांगायपेक्षा 2 ओळींच्या ओळींमध्ये ही गोष्ट सांगितल्या जाऊ शकते. ही गझलेची ताकद आहे खास. कवितेचं एक वेगळं तिचं स्वतःचं सौंदर्य आहेच मुळात, पण ही पण गझलेची आहे. त्यामुळे बऱ्याचदा गझल ऐकताना पण आपल्याला असं वाटतं की अरे आता सामाजिक शेर कसा आला याच्यात, प्रेमाच्या याच्यात लगेच. तर ते तसंच आहे गझलेचं. वृत्तबद्ध कविता एक कन्सेप्ट आहे, तर त्या याच्याबद्दल काही सांगू शकशील? वृत्तबद्ध म्हणजे काय, म्हणजे मी एकदम खूप टेक्निकल विषय पण साधं सांगतो एकदम. वृत्त म्हणजे काय, मीटर, बहेर उर्दूत म्हणतात, किंवा आपण साधं बोल लय. आपल्याला आपण आजपर्यंत लहानपणापासून लयतच ऐकत आलोय ना, तेच वृत्त आहेत. फक्त काय झालं मधल्या या मागच्या काळामध्ये आपले कान तसे नाहीत. नाही तर आधी सगळे लोकांना ते लय कळायची. म्हणजे डाडारा डरारा डरारा ररारा 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 ररारा, हे काय आहे, मनाचे श्लोक याच्यात. आपण बघा, तुम्हाला हे पण आठवत असेल, आपण शाळेत आपले शब्द टाकून पाहायचो. तो खरं तर आपला प्रयत्नच होता वृत्तबद्ध कविता लिहायचा. तर वृत्तबद्ध कविता खूप लोकांना वाटतं की याला का तंत्रात बांधायचं वगैरे. तर मी त्याच्यावर पण खूपदा बोलतो की नदी आहे समजा, समुद्र आहे, तळ आहे, ठीक आहे, ती सगळ्यांचे आपले आपले सौंदर्य आहे. पण तुम्ही प्रत्येकाला नदीला नदी का म्हणतात? कारण ती वाहतीये, तिला किनारे आहेत. तुम्ही असं म्हणता का की या नदीला किनारे जे आहेत हे नदीला बांधतात? नाही. ते सौंदर्य आहे उलट. ते किनारे नसले, ते तट नसले, 2 नदीचे तट नसले तर महापूर होणार सगळा. तसंच तळ्याचं आहे, तसंच धरणाचं पण आहे की धरण ठीक आहे, सुंदर आहे, पण तुम्ही म्हणू शकता का की हे बांधले याला स्वातंत्र्य सोडा. तसं कवितेचं पण आहे. आपल्याला असं वाटतं की वृत्तात बांधल्यामुळे कविता आपले थॉट हे होतात, पण ते तसं नाही. ते अजून सौंदर्य येतं त्याला. प्रत्येक याची जी आहे ना, प्रत्येक वृत्ताची, प्रत्येक लयची एक वेगळी मजा आहे. जसं लावणी, नेसुनी भरजरी उभी चांदणी नभी माळुनी गजरा, अवतरी एक सुंदरा जणू अप्सरा भाळती नजरा, सुंदरा चमकली अशी विजेसा रखी भाळली दिठी, विरहाची सरली वेळ मांडला खेळ पेटली मिठी. हे या वृत्तात आहे म्हणून ते वाटतंय की आपण लावणी ऐकल्यासारखं. ही पण कविताच आहे. सो तुम्ही त्याला कोणत्या ढाच्यात टाकताय, कोणती बॉडी घालताय, सगळी कुठलं त्याला तुम्ही चौकट घालताय, त्याच्यावरतून त्याचं सौंदर्य अजून वाढतं मुळात. आणि प्रत्येक मला असं वाटतं की सगळं लिहिता यायला पाहिजे कवीला. मुक्त छंद पण लिहिता आले पाहिजे, अभंग पण लिहिता आले पाहिजे, पोवाडे पण, सगळं त्यांनी ट्राय केलं पाहिजे. जसं एखाद्या ऍक्टरला वाटतं की मी इमोशनल पण रोल करावा, मी कॉमेडी पण करावी आणि मी ड्रामा पण करावा, असं सगळं वाटतं ना. तसंच आहे कवीचं पण. आपण असं म्हणतो का की अरे नाही ते सिरियस नाही, मी मला जसं वाटतं तसं करू. प्रत्येक गोष्टीला एक चौकट असतेच. बरोबर आहे. कविता जर समजा शिकायची असेल एखाद्याला, मग कविता शिकता येऊ शकते का, की ती आतूनच आली पाहिजे? किंवा कविता आतून, मी सांगतो गंमतीची पण, की कविता करणं आहे ना, हा पण एक स्किलचा प्रकार आहे. कसं सांगतो, प्रत्येकाला जो थॉट आहे ना आतूनच येतो. जसं मी सांगितलं की हा प्रत्येकाला थॉट येऊ शकतो, सगळ्यांना थॉट येऊ शकतात तसे, पण ते मांडायचे कसे प्रभावीपणे, हे तुम्हाला ते तंत्र अवगत झाल्यावर जास्त चांगलं येतं. जसं मी उदाहरण दिलं दराड्यांचं, की
नुसती हवेत झाली नजरा नजर नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजर म्हणाय. हा थॉट प्रत्येकाच्या मनात येऊन गेलेला आहे, पण तो इतक्या सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. त्यामुळे तो कसा मांडायचा हे तुम्हाला त्या स्किलनीच शिकता येतं. जसं आपण म्हणतो ऍक्टिंग पण शिकता येते का आतून, पण NSD वगैरे सारखे ना, ते आतून कसं काढायचं, कसं त्याला पॅकेजिंग करायचं हे शिकावं लागतं. कविता मुळात ही आतूनच यावी लागते, पण तो विचार येतो आधी, रॉ मटेरियल येतं, त्याला कसं बांधायचं तुम्ही, त्याची गझल करायची की अभंग करायचा की मुक्त छंद करायचं की एकच शेर लिहायचा, याच्यासाठीच तुम्हाला हे तंत्र शिकायला लागतं सगळं. एखाद्या चित्रपटासाठी म्हणा, सिरियल साठी म्हणा, असं गीत लिहून द्या अशा ऑफर आले आहेत का तुला? हो, लिहितो मी. माझे गाणे पण आलेली आहेत अल्बम. मी फिल्मसाठी नाही आलाय अजून, म्हणजे पूर्ण नाही झालंय. मी सिरियलसाठी पण एक लिहिलेलं आहे. अच्छा. आणि म्हणजे ती सिरियलचं पण आलं नाही, पण ते गाणं आत्ता आलं, अजय दादांनी गायलं. आणि बाकी अल्बम सॉन्ग तर आलेलेच आहेत मला. अपूर्व राजपूत यांचं पाठांतर खूप आहे असं मी ऐकलंय. म्हणजे वेगवेगळ्या कवींच्या कविता, शेर, गझला बऱ्याच पाठ आहेत तुला तशा. काही आपण कवी बघतो की त्यांना स्वतःच्याच कविता पाठ नसतात आणि तुला इतरांच्या पण पाठ आहेत सगळ्या समजा बऱ्यापैकी. तर हे पाठांतर इतकं नेमकं कसं काय? मी सांगितलं नाही, वक्तृत्वामुळेच. आणि मला अजून एक गोष्ट वाटते, ज्या माणसाला त्याची उपयोजिता आहे ना, त्याला ते होतं पाठ. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या शिक्षकांना कसं पाठ एवढा सिलेबस, ती त्यांची उपजीविता आहे. म्हणजे काय म्हणतात त्याचं, त्याची उपयोजिता आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळी, त्यांची उपजीविका पण तीच आहे. म्हणजे वैभव जोशी दादा म्हणतो ना की तुम्हाला कवितेवर पोट असलं तर कविता ओठांवर पाहिजे. त्यामुळे ते प्रत्येक जणाला येतं. शिक्षकांचंही तसंच असतं, हळूहळू सरावाचा भाग असतो तो. तुम्ही किती वाचताय, किती ऐकवताय. तू नवीन जेव्हा शिक्षक होतो आपण, तेव्हा हातात घेऊन तयारी करून जातो. एका टप्प्यावर तर आपलं तोंडी असतं, हा काय विषय आज. आपल्याला पण आश्चर्यच व्हायचं ना लहानपणी. म्हणजे शाळेतले शिक्षक तरी बरेच पुस्तकातून वगैरे, पण मी जेव्हा UPSCचा अभ्यास करायला मला वाटायचं यार सर पुस्तक पण नाही घेत हातात, कसं काय एवढं वाटतं ना आपल्याला सरप्राईज. तर ही सरावाचीच गंमत आहे खास करून. आणि मला अजून एक वाटतं की आपण खूप लिहिण्यापेक्षा खूप वाचलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळतं की कसं लिहिलं पाहिजे, काय लिहिलं पाहिजे आणि काय लिहू नये, काय आधी लिहून ठेवले, कशी ट्रिक वापरली, आपण वापरून बघू का तशी ट्रिक एखादी, यांनी कसं आणलं इथं, आपण तसं करून बघू का. आणि कुठलीच प्रत्येक कवितेतून तुम्ही काही ना काही घेतच असता. म्हणजे तुम्ही अर्थात ते कम्पॅरिझनच नाहीये मोठ्या कवींचं तुमचं, त्यांच्याकडूनच शिकणार ना तुम्ही, अजून कोणाकडून शिकणार. मग खूप लोक म्हणतात की नाही त्यांनी तसं ते ट्रिक त्यांच्यासारखे वापरले, अबे त्यांच्याकडूनच शिकणार, ते मोठेच आहेत ना. आणि मग असं करत करत हळूहळू स्वतःचा एक रंग तयार व्हायला लागतो. सो हे पण आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वतःची अशी अस्सल ओरिजिनल मूळ कविता जन्माला येते, पण त्याला खूप वर्षांची साधना येते. एकदम असं काय म्हणतात त्याला, अस्सल आपलं काहीतरी किंवा एक स्टॅम्प मारण्यासारखं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आपण वाचलं खूप पाहिजे, आणि त्यामुळे वाचत गेलं, ऐकत गेलं तर पाठांतर होतं. मराठीतले आजवर जेवढे समजा कवी झालेले आहेत त्याच्यापैकी बरेचसे वाचले, ऐकले असशीलच तू. त्यातला असा एखादा कवी की जो तुझा फेवरेट आहे, ज्याला तू आदर्श मानतो की नाही हे कवी आहेत की त्यांना मी फॉलो करतो वगैरे वगैरे असं? मग मी खरं तर सगळ्याच यांना करतो, पण मला खास असं वाटतं की एक नाव घ्यायचं असेल तर तुकाराम महाराज. म्हणजे तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने लिहून ठेवली प्रत्येक गोष्ट. माझे मित्र आहेत विश्वास पाटील, त्यांचा एक शेर आहे की लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, लिहितोस जे इथे तू नाही नवीन राजा, गाथेतही तुक्याच्या आहे असेच काही. म्हणजे तुकाराम महाराजांनी प्रेमावरती म्हणून प्रेम न दाविता न सांगिता न बोलिता, प्रेम चित्ता चित्ती अनुभवे जाणं. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक याच्यावरती तुम्हाला तुकाराम महाराजांचे अभंग सापडतील. म्हणजे आम्ही भाषणांमध्ये पण बऱ्याच विषय आल्यावर बोलायचो की सहकार चळवळ आली, महाराष्ट्र खूप फेमस सहकारमुळे, असाध्य त्यांनी की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत, ही टॅगलाईन आहे सहकारच्या याची लोगोची. मला तुम्ही जास्त सांगू शकता बहुतेक हे.
तुकाराम महाराजांचं पोट लागेले पाठीशी हिंडावे तो देशे देशी, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. याच्यात खूप मोठी फिलॉसॉफी आहे आणि तुम्ही जेव्हा एक एक वाचत जाता ना तेव्हा तुम्हाला खूप प्रेरणा मिळते. मी आज पण अभ्यासावरती, वाचनावरती आणि इतरांचं वाचनावरती खूप माझा बिलीफ ह्या एका वाक्यामुळे मराठीत, की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही जर अभ्यास असेल तुमचा त्या फील्डमध्ये, तुम्ही एक्सपर्ट झाले की तुम्हाला नाही थांबवू शकत कोणी. मराठी भाषेमध्ये एकंदरीत म्हणजे मराठी भाषा वाढवण्यासाठी ज्ञानेश्वरीचा किती हातभार आहे असं वाटतं? खूप मोठा आहे. आत्ता मी उदाहरणच देतो. आत्ता मी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आमच्या शोधसाठी आणि सगळ्या मॅनेजमेंटसाठी. त्याचं नाव मी कवन ठेवलं आहे. कवन. ज्ञानेश्वर महाराजांनी कवितेसाठी हा शब्द वापरला, कवन. असं तुम्हाला खूप शब्दसाठा तुम्हाला ज्ञानेश्वरीत दिसू शकतो. पण ज्ञानेश्वरी ही खूप पूर्वीची मराठी आहे. पण मी तेच म्हटलं ना, मराठी भाषेचा कसा फायदा झाला. ज्ञानेश्वरी हरिपाठ, मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज हे जगातले एकमेव कवी असतील, एकमेव, की जे रोज गायला जातात खेड्यापाड्यांमध्ये हरिपाठाच्या माध्यमातून. म्हणजे कितीतरी खेडेपाडे आहेत की जिथं रोज हरिपाठ, रोज घरात, कितीतरी घरात वाचला जातो. यांनी संस्कारच होता ना. ज्या पद्धतीने मी म्हटलं की माझ्यावरती ते संस्कार झाले, आपल्या सगळ्यांवरती कळत न कळत झालेच. मुळात तुम्ही घरामध्ये इंग्लिश कविता, गाणी लावले, कार्टून लावले तर इंग्लिशचे संस्कार होणार. घरात जर संत साहित्य असलं तर मराठीचे संस्कार होणारच. मला वाटतं इतका म्हणजे ते संत आहेत आणि हे आहेत, म्हणजे ही मोठी गोष्टच आहे. पण किती प्रसिद्ध कवी, बरोबर, म्हणजे मी म्हणतो जगातला सगळ्यात प्रसिद्ध कवी हे आपले ज्ञानेश्वर माऊली. आणि एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कदाचित असू शकतं ट्रिकी, की आता ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली असं म्हणतात. याबद्दल तुझं वैयक्तिक मत काय आहे? म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी खरंच संजीवन समाधी घेतली असेल असं तुला वाटतं का? माझं या सगळ्यावरती मत एक आहे. हे जेवढे पण येतं, पण तुकाराम महाराजांच्या बाबतीत पण तसंच आहे. मला असं वाटतं ना की कुठलाही संत, कुठलाही महापुरुष जगातला, महाराष्ट्रात तर महापुरुषांची फौज आहे. कुठलाही महापुरुष जो आहे ना, हा कधीच त्याच्या चमत्कारांनी, त्याच्या त्या ट्रिक्सने मोठा नाही होत. तो त्याच्या कर्तृत्वाने आणि विचाराने मोठा होतो. जोपर्यंत आपण काय केलं, आपण जेव्हा अशा पद्धतीच्या चर्चा सगळ्या करतो त्या आपण त्यांचं एक साहित्यिक म्हणून, एक विचारक म्हणून आपण त्यांचं कार्य मारतो. बरोबर आहे, बरोबर. आणि आपल्याला वाटायला लागतं अरे हे तर चमत्कार करू, किंवा हे तर दैवी काहीतरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण तेच झालं की भवानी मातेने तलवार दिली म्हणजे आपण त्यांचं अख्खं कार्यच संपवलं ना. बरोबर. एकाच याच्यावर की हा चमत्कार आहे, काहीतरी दैवी आहे. ते आपल्यासाठी देवासारखे आहेत का, की देवाच्या स्थानी आहेत का? आहेत. पण तुम्ही जेव्हा त्यांना म्हणतात की हे चमत्कारिक आहे, तेव्हा आपल्याला पण त्यांच्यासारखं व्हायची प्रेरणा पण मरून जाते आपली. चमत्कारी तर मग आपलं नाही, ही सगळी माणसं जी आहेत ही विचारांनी मोठी आहेत, एक विचार देण्यात मोठी आहे, आणि आपण विचारच दिला पाहिजे. मी आता मध्यंतरी काहीतरी ऐकलं होतं, आपण काय केलं मग, ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात आहे पण ती लाड फडक्यातून बाहेरच येत नाही. ती मुळात वाचण्यासाठी आहे. त्याची पूजा करून काय करायचं? त्याची पूजा केली तर ज्ञानेश्वर महाराजांनी कोणी प्रसन्न नाही होणार, कोणी नाही होणार, देव नाही होणार. ते वाचलं तर आपलं आतलं सगळं मानसिकता बदलते. हे रामायणाच्या बाबतीत, महाभारताच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत आहे की यांना धर्मग्रंथ हे बरं ठीक आहे आपण पूजू, काही वाईट नाही, पण ते लाल फडक्यातून बाहेर काढून वाचू ना, वाचा, समजून घ्या, अनुकरण करा, झालं, संपला विषय. हाच आहे. आणि मला वाटतं हाच अध्यात्म आहे. पूजा पाठ करणं अध्यात्म नाही आहे. बरोबर. तुकाराम महाराजांनी तर खूप लिहिलंय या दंभावरती. दंभे करी सोंग दावी जगा, अंतरी भावना वेगळीची. किंवा कबीराचं मला, साधू हुआ तो क्या हुआ, माला पहिनी चार, बाहर भेस बनाया भीतर भरा भंगार. त्यामुळे
विचार आहे. त्यामुळे हे मुळात आपल्यासारख्या माणसं हे चर्चाच टाळल्या पाहिजे पुढच्या पिढीसाठी. कारण असे डाऊट येत जातात हळूहळू, काहीतरी काढतं कोणीतरी काढतं. जे लोक काढतात त्यांचं काही वेगळं असू शकतं. मला वाटतं हे अर्थच नाही अशा चर्चांना. हिंदी वाचतोस का तू? हिंदी उर्दू खूप वाचतो. हिंदी मधला एखादा प्रसिद्ध शायर किंवा ज्याला तू फॉलो? खूप रामधारी से दिनकर खूप आवडतात मला. त्यांचे एखादा शेर वगैरे काय? रामधारी से दिनकर जे आहेत हे राष्ट्रकवी आपले होते. त्यांचं रश्मिरथी नावाचं कविता संग्रह आहे, महाकाव्य आहे ते. अख्खं महाभारत 100 पानात लिहिलेलं आहे. अख्खं महाभारत? ओके. कवितेच्या रूपामध्ये प्रसंग ऐकवतो त्याच्यात. भाषा पण खूप भारी. चल रहा महाभारत का रन, जल रहा धरित्री का सुहाग, फटकुरुक्षेत्र में खेल रही नरके भीतर की कुटिल आग, बाजियो गजो की लोथों में, बाजियो म्हणजे घोडे, गज म्हणजे हत्ती, बाजियो गजो की लोथों में गिर रहे मनुज के छिन्न अंग, बह रहा चतुष्पद और द्विपद का रुधिर मिश्र हो एक संद, गत्वर गहरे सुदर भूदर से लिए रक्तरंजित शरीर, थे जूंज रहे कौंतेय कर्ण क्षण क्षण करके गर्जन गंभीर, दोनों के दोनों रन कुशल धनुर्धर नर, दोनों संबल दोनों समर्थ, दोनों की दोनों पर अमोघ थी वथिक वृष्टि हो रही व्यर्थ. अशा इतकी प्रभावी भाषा आणि अख्खं सीन उभा राहतो. परत त्यांचं ते कृष्ण की चेतावनी पण खूप फेमस आहे. मी अजून एक, आपण आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे अजून ती पण एक आठवण सांगेल. पण दिनकरजींचं ही जी इमेजिनरी आणि ते जे बांधले त्यांनी, जसं पांडव जेव्हा बाहेर येतात आपलं वनवास संपवून, आणि मग ते म्हणतो की बाबा शांती प्रस्ताव घेऊन जातात कृष्ण. ते म्हणतात की बाबा 5 गावं तरी द्या, राज्य नका देऊ, ते तुम्ही ठेवा, 5 गावं द्या. दुर्योधन म्हणतो मी सुईच्या टोका एवढी पण जमीन नाही देणार, आणि तू कोण आला मला शिकवायला, याला पकडा म्हणतो, बांधा म्हणतो याला. तेव्हा मग पहिल्यांदा विश्वरूप दाखवतो. हा प्रसंग आहे. वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम, सहे धूप घाम पानी पत्थर, पांडव आए कुछ और निखर, सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है, मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेश लाए, दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, वही खुशी से खाएंगे, परिजन पर हसीना उठाएंगे, दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टा हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला, जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार दिया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साथ मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे. तो एक खूप मोठी ही पूर्ण ऐकू शकतो. पण दिनकर हे राष्ट्रकवी पण होते, काँग्रेसचे खासदार पण होते. अच्छा. रामधारी सिंह दिनकर कन्हैया कुमारच्याच मतदारसंघातून, तिथलेच आहेत ते. आणि एक किस्सा असा सांगितला जातो की लाल संसदेच्या पायऱ्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. हा मला मी जो ऐकला तो मी सांग. संसदेच्या पायऱ्या चढत असताना एकदा चढत होते सगळे पायऱ्या, आणि नेहरूजी पुढे होते, त्यांचा पाय घसरतो आणि दिनकरजी पकडतात त्यांना. तर नेहरूजी म्हणतात, शुक्रिया दिनकरजी, आपने बचा लिया, मैं गिर रहा था. तर ते म्हणे, जब जब सत्ता का स्तर गिरता है तब तक उसको साहित्य ही सहारा देता है. आणि त्यांनी इंदिरा गांधींच्या काळात पण जी त्यांनी इंग्रजांच्या वेळेस लिहिलेली कविता, सिंहासन खाली करो की जनता आती है, ही नंतर आणीबाणीच्या काळामध्ये जयप्रकाश आंदोलनाची मूळ कविता होती. म्हणजे जे म्हणू आपण गीत होतं हे, की सदियों से ठंडी बुझी राख सुखबुगा उठी, मिट्टी सोने का ताज पहनी ठलाती है, दो रहा समय के रथ का घर घर नाच सुनो, सिंहासन खाली करो की जनता आती है. सो खूप दिनकर. हिंदीमध्ये जे एक्सपोजर हिंदीतल्या कवींना शायरांना मिळतं तेवढं मराठीतल्या कवींना मिळत नाही असं वाटतं का तुला? नाही, मला नाही वाटत असं. म्हणजे सारखंच आहे. उलट मला असं वाटतं की हे बघा, प्रत्येक भाषेचा एक ऑडियन्स आहे, आपला पण खूप आहे. म्हणजे मी आत्ता मागे, म्हणजे आपण कशावर बघतो, नंबर्सवर समजा बघितलं, व्हायरॅलिटीच्या. बरोबर. हिंदी शायर बघा, त्याचे बी 2-3 मिलियन असतील व्ह्यूज, मला पण आहेत तेवढे.
ऑडियन्स असं नाही ना की तो त्याला 100 मिलियन आहे आणि मराठीत 1 मिलियन येतात, असं नाही. त्याला 2-3 मिलियन येतात, मला पण येतात. त्यामुळे ऑडियन्स खूप वेगळा आहे आपला एकतर. दुसरं कॉम्पिटिशन पण, हिंदी खूप लिहितात लोक, मराठी त्या मानाने कमी लिहितात. पण आणि तुम्हाला नवीन प्रेक्षक बनवायच्या संधी पण खूप आहेत मराठीमध्ये. तर असं मला भाषेचं वगैरे वाटत नाही. मी आता तुम्ही खानदेशी गाणे बघा, प्रचंड व्हायरल आहेत. 100, 150 मिलियन. मोठ्यातली मोठी स्टारकास्ट घ्या, मोठ्यातले मोठे सिंगर आणा, ते टी सिरीजवर टाका, नाही चालत. त्यामुळे हा जो विचार आहे की आपण मराठी आहे म्हणून कमी ऑडियन्स आणि आपण जाऊ हिंदीत एक्सपोजर मिळेल, असं नाही आहे. तुम्ही तुमच्या भाषेत चांगलं काम करा. आपला सगळ्यात मोठा युट्यूबर मराठीतला विनायक माळी, तोच आहे ना इंडिव्हिज्युअल, तो कोकणी मालवणीमध्ये करतो आज पण तो मराठीतला सगळ्यात मोठा आहे. ही मोठी गोष्ट आहे खूप. आणि याच्यातूनच मी आता मागे सारंगसाठी दादाचा इंटरव्ह्यू बघत होतो, त्यात तो म्हणतो की त्यांनी कुठला तरी सर्वे वाचला, 22 मिलियन का काहीतरी ॲक्टिव्ह युजर्स आहेत मराठी, 22 मिलियन. सो आपल्याला 1% जरी टॅप झाला त्याच्यातला खूप मोठी गोष्ट आहे. तर आणि विनायक माळीचे मला वाटतं 5-1 मिलियन असतील फक्त, म्हणजे त्यांनी पण अजून तेवढा रीच कोणीच नाही हे केलाय. म्हणजे स्कोप खूप आहे, खूप आहे. आपण कसं करतो, काय करतो त्याच्यावर आहे. लोक आजपर्यंत म्हणत होतीच की तिकीट काढून मराठी कविता नाही ऐकत लोक, मराठी कवितेत इकॉनॉमी नाही, असं नाही तसं नाही, मराठीतली पुस्तकं चालत नाही, प्रकाशक छापायला तयार होत नाही मराठीतलं कविता संग्रह. आपली जी पिढी, आमची जी पिढी, आम्ही मिळून त्या सगळ्या धारणा तोडतोय. लोक नाही येत का तिकीट काढून येतात, आम्ही भरून दाखवतो 1000 सीटर. लोक पुस्तक नाही घेत का, पुस्तकं पण आम्ही सगळ्यात बेस्ट सेलर विकून दाखवतो. कादंबरींच्या रेसमध्ये मराठी, बरं आपलं बेस्ट. कार्यक्रमात आले ना वाऱ्यासारखी पुस्तकं जातात, म्हणजे बघितलं बॉक्स गायब. बरोबर. त्यामुळं आहे करण्यासारखं आहे. तुम्ही पण हिंदीत करू शकला असता, यूट्यूबर वगैरे. पण मी ते म्हणतो की तुम्ही बघा, पंजाबी आहे, पंजाबी म्युझिक जगभर ऐकलं जातं. बरोबर. दलजीत दोसांसारखा मेगा स्टार, तो सगळीकडे पंजाबी बोलतो. मराठी माणूस असं का नाही होऊ शकत? आपणच का विचार करायचा नाही आपल्या भाषेत लोक कमी हे ते? खूप लोक आहोत आपण. आणि मुळात मला तेच वाटतं की तुमच्या कलेवर, तुमच्या कौशल्यावरती जर विश्वास असेल, तुमचं एक विजन असेल मोठं काहीतरी बनवायचं. आम्ही 70 सीटरपासूनच सुरुवात केलेली. आज आम्ही 1000 भरतोय, उद्या आम्ही 2,500-3,000 पण भरू, 10,000 पण भरू. फोक सारखा, फोक आख्यांसारखा कार्यक्रम बघा, हाऊसफुल असतो. कधी बघितलं होतं लास्ट टाइम एवढी गर्दी? आणि हे केलं ना पोरांनी. पाहिजे तर ते पण करू शकले असते हिंदीत, इंग्लिश, पण त्यांनी म्हटलं की आपण मातीतला आणू बाहेर. ही जी जिद्द आहे, आणि मला मराठी रसिकांवर हा खूप विश्वास आहे. मराठीतला रसिक एकदा इमोशनली अटॅच झाला ना तुमच्याशी, विषय एंड. बरोबर आहे. सौरभ भोसलेसारखा, सौरभ दादासारखा आपला मित्र आज 3,000 सीटर भरतोय, एका दिवसात 2-2 शो करतो. ही खूप मोठी गोष्ट आहे मराठीसाठी. आणि खास करून सगळे एकमेकाच्या संपर्कात आहे, सगळे एकमेकांना सपोर्ट करतात. ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. आणि मला तेच वाटतं की कुणीतरी सुरू करणं. आज संगीतातल्या लोकांमध्ये, संगीतात जी लोक आहेत त्यांना वाटतं फोक सारखं काहीतरी आपण पण करावं. जे मराठी स्टँडअपमध्ये त्यांना वाटतं की सौरभ दादासारखं आपण काहीतरी करावं. जी कवितेत ते त्यांना वाटतं आमच्यासारखं काहीतरी. आणि हीच मोठी गोष्ट आहे, हेच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि ते होणार. आपण सगळ्या सीमा तोडणार प्रसिद्धीच्या. बरोबर. कविता संग्रहावरून विषय निघलाच आहे, तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. हा तुझा कविता संग्रह आलेला आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल? कसा होता एकंदरीत एक्सपिरियन्स? आता हे तुझ्या पुढे तर काहीच नाही, हा कविता संग्रह खूप लोकांना माहितीच आहे. खरं तर 2-3 गोष्टी होत्या याच्यात, की एक तर मला प्रेम कविता संग्रह करायचा होता. मी खूप कविता संग्रह वाचलेले, माझ्या जवळच्या लोकांना माहिती की खूप कविता संग्रह आहेत माझ्याकडे. तर त्यात असं होतं की छापून टाकू, क्वालिटी असं करू, शेवटी कविता कशी आहेत हे लोक ठरवणार. आपण त्याचं हे चांगलं करू शकतो, पॅकेजिंग किंवा प्रोडक्शन. तर हे न्यू इरा पब्लिकेशनने पब्लिश केलेलं आहे. आम्ही याच्या निर्मिती मूल्यामध्ये जरा पण मागे पुढे नाही पाहिलं. आणि हे जे लोक बोलतात ना की एवढं महाग, हे
महाग पण आहे तसं त्या कविता कविता संग्रहाच्या संग्रहाच्या मानाने खूप महाग पुस्तक आहे, पण हे जेव्हा हातात येतं तेव्हा ते लोकांना खूप जस्टिफाईड वाटतं. प्रत्येक डिझायनिंगवर काम आहे, प्रत्येक गोष्टीत थॉट आहे, आणि याच्यात कविता 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 असं आहे. 4 ओळी आहे, मतला शेर आहे, कविता आहेत, असे छान पुस्तक आहे आणि प्रत्येकाला रिलेट होणारं पुस्तक आहे. खास करून जो आपला जो तरुण वर्ग आहे प्रत्येकाला रिलेट, कारण तो ज्या गोष्टीतून चाललाय आता ते सगळ्या गोष्टी याच्यात तुझ्या पुढे तर काही तुझ्या पुढे तर. आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आत्ताच 3,500पेक्षा जास्त प्रती गेल्यात आपल्या वा मागच्या 3-4 महिन्यातच. आणि असंच आता हे पोचलं आहे. मला अजून एक आनंद वाटतो, फ्लिपकार्टनी या पुस्तकाची स्पॉन्सर्ड ॲड लावली होती स्वतः. अच्छा, ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी पैसे देऊन लोक करतात तिकडे ऍड. फ्लिपकार्टने स्वतः स्पॉन्सर्ड लावली. आपण तर पैसे देऊन करतो, फ्लिपकार्टने स्वतः लावली. तुम्ही जर फ्लिपकार्टवर चेक केलं, ते दिसतं कधी 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 नाही दिसत, पण तुम्ही जर अधूनमधून जर बघितलं ना, फ्लिपकार्ट ते दाखवतं ग्रीन की या महिन्यात किती प्रति फ्लिपकार्टवरून गेलाय, त्याच्यावर पण ट्रेंडिंग पुस्तक चालू आहे. सो लोक जेव्हा स्टोऱ्या वगैरे बघतात तेव्हा ते घेतात आणि रिकमेंड करतात. चांगलं चाललंय. तुझ्या कविता कुण्या एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने स्वतःचं नाव लावून स्वतःच्या इंस्टाग्रामला म्हणा किंवा फेसबुकला चिपकवल्या आहेत, असं कधी झालंय का? पाहण्यात आलंय का तसं? बरंच होतं. नाही, येतं होतं, पण मला असं वाटतं ना, लोकांना माहिती आहे शेवटी काय होणार टाकून. पॉप्युलर म्हणजे तात्पर्य आहे की ते कविता पोहोचत आहे, पोहोचते. आणि हे माझ्या बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत. खूप लोक याचं खूप हे करतात, भाऊ करतात. खूप क्षुल्लक गोष्ट आहे ती. भाई लोक सांगतील, आज तुम्ही वापरा बरं तुकाराम महाराजांच्या ओळी स्वतःच्या म्हणून. आपण काम करत राहायचंय शेवटच्या माणसापर्यंत. बरोबर. आता मी तेच म्हटलं ना, तुमचं व्हिजन किती मोठं आहे आणि काय करणार तुम्ही. लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही, लोकांनी म्हणायला पाहिजे अरे हे तेच आहे, हे तुम्ही म्हणून काय. बरोबर. त्यामुळे तसल्या पण गोष्टींना नाही, आपलं पुढे चालायचं, पॉझिटिव्ह राहायचं. आणि ही चांगली पण गोष्ट आहे एका अर्थाने की तुमचं एवढं चांगलं की एखाद्याला ते स्वतःचं म्हणून वापरावं पण वाटतं. अनंत राऊतदादाचा शेर आहे याच्यावरच, कोण्या एका खुळ्याने माझी गझल पळवली, कोण्या एका खुळ्याने माझी गझल पळवली, आतून रसिक दिसतो साहित्य चोरणारा. हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आम्हाला आमच्या मोठ्यांकडून मिळाला आहे की तो आतून रसिक आहे साहित्य. त्यामुळे. आणि काही मित्र आहेत का असे की ज्यांना कवितेमध्ये अजिबातच इंटरेस्ट नाहीये? तू आता आपल्याला असं वाटतं की कविता आहे, सुचलंय काय तर आपण ऐकवतो, पण काही काही आपले असतात की त्यांना अजिबातच हे नसतो इंटरेस्ट, तसे आहेत का काही मित्र? तसे खूप मित्र होते, सगळ्यांना मी कवितेची आवड लावली. आणि तेच तर चॅलेंज आहे ना, तुम्ही जर तुमच्या मित्राला तुमचा ऑडियन्स नाही बनवू शकत, मग जग कसं ऐकणार तुम्हाला. बरोबर. ते सुरुवातीला थिल्लरपणाने म्हणतील तुमच्या कलेत कमी आहे, तुमच्या मित्राला पण ऐकू वाटणं, त्यांनी म्हणणं की भाई ऐकव ना प्लीज, इथपर्यंत पोचायचं आहे. तो ऐकत नाही कारण तुम्ही चांगलं नाही करत थोडक्यात. नाही तर असे बदलताना बघितले मी मित्रात, तुम्ही पण बघितले असेल की भाई एकदा ते ऐकव ना एकदा. त्यामुळं आहेत असे. आणि हेच चॅलेंज आहे खरं तर, की जे ऐकत नाही त्यांना पण ऐकवायला लावणं, त्यांना पण कळलं की हा थिल्लर विषय नाही, मोठा विषय आणि हा प्रत्येकाला आवडणारा विषय. माणूस आई बाबा बोलल्यानंतर जर पहिलं काही ऐकत बोलत असेल तर ती कविता आहे मराठी. बरोबर. आणि मराठीतले म्हणा किंवा हिंदीतले म्हणा काही कविता संग्रह जर रिकमेंड करायचे असतील की ते आवर्जून वाचलेच पाहिजे, एखादा समजा काव्य रसिक असेल तर कोणते कोणते नाव तू सांगू शकेल की ते वाचायलाच पाहिजे ॲटलिस्ट एकदा तरी? हिंदीतले सांगतो आधी. हिंदीमध्ये रश्मी रथी 100% वाचलं पाहिजे, खूप भारी आहे. त्यानंतर हिंदीतलं हिंदी उर्दू म्हणजे असं मिक्स सांगतो, साय में धूप दुष्यंत कुमारांचं वाचलंच पाहिजे. त्यानंतर मी कवितेच्याच अनुषंगाने बोलतोय. त्यानंतर निदा फाजलींचा गझल संग्रह आहे, तो वाचला पाहिजे. बशीर बद्र साहेबांचा गझल संग्रह आहे, तो वाचला पाहिजे. एकदमच आत्ताच्या पिढीतलं जर तुम्हाला आवड लावून घ्यायची आहे तर मानव कोलचे काही पुस्तकं आहेत ते वाचले पाहिजे. कुमार विश्वासांचा कविता संग्रह आहे, एक पगली लडकी, तो आता मिळत नाही वाटतं, पण अजून एक आहे, तो वाचला पाहिजे.
आणि मराठीमध्ये मोठे कवी तर वाचलेच पाहिजे, पण मी कंटेम्पररी सांगतो ज्यांचे माहीत नाही. वैभव देशमुखांचा हे सारे गुलमोहर माझे आणि तृष्णाकाठ 100% वाचलं पाहिजे. संतोष वाटपाडे सरांचं ही बाग कुणाची आहे आणि एखाद्या शब्दासाठी. वैभव जोशी दादाचं चे दोन्ही एक कविता गझल संग्रह मी वगैरे, काळ सरकत राहिला आणि म्हणजे कसं की. सो हे रिकमेंडेशन आहेत कवितेचे. आणि आता मी काही शब्द देतो, त्या शब्दावरून एक आठवतो. वाक्य समजा काय जे येईल पहिला थॉट डोक्यामध्ये ते सांग तू. काय वाटतं? आयुष्य. एखादी जखम मला कविता सुचते. एखादी जखम पुरेशी ही असते कवितेसाठी. कविता म्हणजे केवळ शब्दांची नसते दाटी. हृदयात कवीच्या जोवर जखमांची भळबळ आहे, मंचावर आयुष्याच्या कवितांचा दरवळ आहे. वा. नंतर प्रेम. मला पाडगावकरांचे आठवतात की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नामचं अगदी सेम असतं. पैसा. किंवा मला कुसुमाग्रजांचं पण आठवतं प्रेमावर. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये रुजून सुद्धा आभाळापर्यंत पोचलेलं. पैसा. पैसा, अडका, गाडी, बंगला यामागे तू किती धावतो, प्रत्येकाचा शेवट असतो 6 फुटाची कबर वगैरे. वा. आणि त्यानंतर आता आपण घेऊयात बाप. बाप. जेव्हा नशीब ढकलून देतं सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभा असतो बाबा. मित्र. मित्र 4 सोबत असल्यावर काय पाहिजे, विस्की किंवा रम एखादी फार तर. किंवा मला आनंद दादाचा पण खूप मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मला असं वाटतं माझ्याकडून तर मी जे मला प्रश्न विचारायचे ते मी विचारलेले आहेत. तुझ्याकडून जर समजा तुला काही सांगायचं असेल प्रेक्षकांना तर तू आता सांगू शकतोस. मला एवढं सांगायचं आहे की मराठीमध्ये खूप चांगले चांगले कार्यक्रम आत्ताच्या या समकालीन काळात आपल्या पिढीत येत आहेत. एकदा तरी बघा, सगळ्यांना बघा, स्टँडअप बघा, म्युझिक बघा, आमच्या कवितेच्या कार्यक्रमाला. आत्ताचे जे कलाकार आहेत, जे पुस्तकं काढतायत, त्यांचं काही लिहित आहेत, हे वाचायला घ्यायला सुरुवात करा. आवडलं तरी सांगा, नाही आवडलं तरी सांगा, पण किमान एकदा जाऊन तो अनुभव घ्या की काय एवढं चाललंय, बरोबर, काय एवढी हाईप या गोष्टीची. कारण खूप लोक प्रेम करतायत आणि तुमच्याकडून ते येऊ द्या बघून की हे कसं आहे, चांगलं आहे, वाईट जे काय असेल, पण बघा, विकत घ्या, वाचा. आपल्याला हे जे आत्ता जे काही सुरू केलेलं आहे सगळ्यांनी आपल्या पिढीने, जे आपल्याला मराठीत एक अरे मराठी रे हो, लो क्लास असं अजून पण बघतात, हे सगळं आपल्याला मोडून काढायचं आहे. ज्या पद्धतीने पंजाबने मोडून काढलं, तुम्ही मल्याळम सिनेमा बघा, कन्नडा बघा, जसं प्रत्येकजण आपली आपली दाखवतोय ताकद, तशी आपल्याला दाखवायची. आपली ताकद खूप मोठी आहे, ही जगाला माहिती आहे. आपल्या फक्त परत एकदा आठवण करून द्यायची वेळ आलेली आहे की आपण किती मोठे आहोत मराठी म्हणून. बरोबर. मला इथे सांगायचं की बघत राहा, वाचत राहा, आनंदी राहा, खुश राहा. आणि पॉडकास्ट हा कसा वाटला, म्हणजे मला तर चांगला वाटलं, तुलाही चांगलंच वाटलं. मला पण आवडला. खास करून जीवन दादा इतक्या वर्षापासून हे MVF करतोय. आम्ही UPSCला मी अभ्यास करायचो तेव्हा तू नुकतीच सुरुवात केलेली वाटतं हे करायला. तेव्हा आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं होतं की म्हणजे काहीतरी मराठीत पहिल्यांदा येतंय आणि त्यांनी सातत्याने एवढी वर्ष हे सगळं चालवलेलं आहे. आणि हे त्याचं प्रेम आहे की तो पुस्तक, मराठी भाषा, मराठी स्पर्धा परीक्षेतील मुलांचे प्रश्न, म्हणजे फक्त त्यांना एक ऑडियन्स न बघता त्यांना एक नवीन मार्ग सुचवणं असेल किंवा एक वेगळा दृष्टिकोन बघण्याचा आहे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडे देण्याचा, हे तो विनोदाच्या माध्यमातून तो करतोच. पण अनेक आंदोलनं असतील, अशा काही गोष्टी असतील जो पडद्यामागे करतो, त्याही माध्यमातून तो खूप म्हणजे आपलं समजतो या सगळ्या ऑडियन्सला. त्यामुळे असं प्रेम देत राहा दादाला आणि भेटत राहू आपण. येस, नक्कीच. आणि तुम्ही सुद्धा पुढे कुणाला ऐकण्याची तुमची इच्छा आहे ते सुद्धा मला कळू शकता. इथे आलास त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.